तुमच्यासोबत पण असंच होतं का, की दिवसभर फक्त तुम्ही काम करत राहता, तरी पण संध्याकाळी काहीच कामं म्हणजे बरीचशी कामं अपूर्ण राहतात आणि शरीर पण थकलेलं असतं, मन उदास होतं. तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण मी या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी अशा काही सवयी मी शेअर केलेल्या आहेत, की जे बदल जर तुम्ही स्वतःमध्ये करून घेतले, तर नक्कीच तुम्हाला संध्याकाळी थोडासा वेळ मिळेल स्वतःसाठी आणि थकल्यासारखं पण वाटणार नाही. तरी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, की स्वतःला महत्त्व द्यायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल आणि असं मनाशी पक्कं कराल, की हो मला थोडीशी गरज आहे निवांत बसण्याची, तरच तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढू शकाल. तुम्ही तुमच्या वेळेची जर किंमत कराल, तरच समोरचा तुमच्या वेळेची किंमत करेल. तर दुसरा मुद्दा असा आहे, की कामाच्या वाटण्या करा. जसं की अतिमहत्त्वाची कामं जी आपल्याशिवाय होणारच नाहीत आणि कमी महत्त्वाची कामं की आपल्याशिवायसुद्धा होऊ शकतात. उदाहरणार्थ जेवण बनवणे, भांडी घासणे, कपडे धुणे ही आपलीच कामं आहेत. ह्याला काही पर्याय नाही. ही आपल्यालाच करावी लागणार. त्याला काही ऑप्शन नाही आहे. आता त्यात राहिली दुसरी कामं म्हणजे नंतरची कामं जसं की घरात थोडासा पसारा पडला आहे तो आवरणं, झाडांना पाणी घालणं, मुलांची खेळणी वगैरे व्यवस्थित ठेवणं, भांडी लावणं किंवा भाजीला काय आणलेलं आहे ते त्याच्या जागेवर ठेवणं. ही छोटी कामं ही छोटी कामं आपण दुसऱ्यांकडून करून घेऊ शकतो. म्हणजेच आपल्या मुलांकडून करून घेऊ शकतो. ती त्यांच्याकडून करून घ्या आणि त्या गोष्टींची सवय लावा मुलांना. त्यामुळं तुमचं खूप काम हलकं होईल. पुढचा मुद्दा असा की काही गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. म्हणजे कधी-कधी असं होतं की खूप भांड्यांचा पसारा पडलेला असतो, पण अगदीच कंटाळलेला असतो की नाहीच आता भांडी नाहीच घासायची. त्यावेळी राहू देत, सकाळची भांडी जर दुपारी घासली तर काही बिघडत नाही. थोडा वेळ निवांत बसा आणि नंतर कामाला सुरुवात करा. थोडी एनर्जी पण येईल आणि काम करायला पण उत्साह येतो. तसंच कधी-कधी कपड्यांचा पण पसारा भरपूर पडतो. म्हणजे कपडे घडी घालायचा कंटाळा येतो. तर अशा वेळी ती कपडे तशीच ठेवा. एखाद्या बास्केट करा त्याच्यासाठी किंवा बॉक्स किंवा लॉन्ड्री बॉक्सेस असतात तशा बॉक्समध्ये ती कपडे भरून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही निवांत असाल, टीव्ही बघत असाल, मुलांशी गप्पा मारत असाल किंवा मुलांचा अभ्यास घेत असाल, अशा वेळी ते काम काढा आणि घड्या घालत बसा. म्हणजे कंटाळा पण येणार नाही आणि ते काम पण होऊन जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे वस्तूंच्या ना जागा फिक्स करा. म्हणजे कसं की एखादी वस्तू या जागेला ती त्या जागीच ठेवली गेली पाहिजे असा नियमच बनवायचा घरात. म्हणजे काय होतं त्यानं की वस्तू जागची हालत नाही, त्यामुळं पसारा होतच नाही आणि एकदा सवय लागली ना ह्या गोष्टी थोडीशी जड जातं. पण एकदा का ह्या गोष्टीची सवय लागली ना तर पसारा खूप कमी प्रमाणात होतो. हा माझा खरंच पर्सनल अनुभव आहे. पुढचा मुद्दा असा की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हातात देण्याची घाणेरडी सवय लावू नका. जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना समोरच्या व्यक्तीला करू देत. मी भरपूर ठिकाणी बघितले की मुलांना सगळं हातात देणं किंवा नवऱ्याला सगळं हातात देणं या गोष्टी खूप म्हणजे ते आपणच त्यांना सवय लावली जाते आणि नंतर ओरडत बसायचं की हो मला वेळच नाही मिळत. असं नाही. म्हणजे प्रत्येकाने अंघोळी जाताना स्वतःचा टॉवेल स्वतः नेणे, त्याच्या आधी आपली स्वतःची जी कपडे घालायची आहेत ती काढून आपली ठेवणे, जेवायला बसताना पाणी घेऊन बसणे, जेवून झाल्यानंतर स्वतःचं ताट उचलून आपण जिथं आपली भांडी ठेवायची जागा आहे तिथं नेऊन ठेवणे. आपण जर खेळांचा पसारा मांडला आहे तर खेळ किंवा खेळणी असतील ती स्वतः भरून ठेवणे. अभ्यास झाल्यानंतर आपल्या वह्या, पुस्तकं, दप्तर आपापल्या योग्य जागी नेऊन ठेवणे. जर शाळेतलं दप्तर आपलं आपण भरणे या छोट्या गोष्टी आहेत, पण यातून खूप वेळ वाचतो आपला आणि समोरच्याला सवय लागते आणि शून्य पसारा होतो. पुढची टीप खूप खास आहे कपड्यांच्या बाबतीत. बऱ्याच वेळा होतं जास्त पसारा घरात कपड्यांचाच होतो. म्हणजे कपडे विस्कटले जातात. ही प्रत्येकाची तक्रार असते. त्यासाठी माझा पहिल्यापासूनची एक सवय आहे. म्हणजे मी काय करते की कपडे घड्या घालते आणि प्रत्येकाला आपापल्या कपाटात कपड्यांची जागा फिक्स करून दिली आहे. प्रत्येकाने आपापल्या घड्या घातलेली कपडे आपली स्वतः जाऊन त्या जागेवर नेऊन ठेवणे. यानं होतं काय, तर समोरच्याला कपडे घेताना ती शोधावी लागत नाहीत. आपल्याला बरोबर माहीत असतं की ते कपडा कुठं आपण ठेवला आहे आणि तो व्यवस्थितरित्या घेतला जातो. त्याच्यामुळे कपडे जागची हालत नाहीत आणि खूप उशिरापर्यंत ते कपाट मस्त आवरलेलं राहतं.
मी खूप पहिल्यापासून ही गोष्ट करते. म्हणजे अगदी तक्षूसुद्धा तिची कपडे स्वतःची स्वतः नेऊन जागेवर ठेवते. तक्षूचे पप्पा पण त्यांची कपडे फक्त मी घड्या घालून ठेवते, ते स्वतः जाऊन ठेवतात आणि स्वतः घेतात. त्याच्यामुळं कपड्यांचं कपाट आमचं खूप दिवस स्वच्छ आणि मस्त राहिलेलं असतं. त्याच्यामुळं ते खूप मोठं काम माझं कमी होतं. पुढचा मुद्दा आहे जेवणाच्या बाबतीत. कधी-कधी असं होतं, की जेवण बनवायचा खरंच खूप कंटाळा येतो किंवा कुठं गेलेलो असतो, मग येऊन पूर्ण जेवण बनवायचा कंटाळा येतो. मग अशा वेळी चपाती, भाजी, डाळ-भात पूर्ण साग्रसंगीत जेवण बनवण्यापेक्षा एखादी पटकन खिचडी टाकली तरी चालू शकते. कधी चकुल्या केल्या किंवा कधी असं आपल्या आवडतीची एकच भाजी, डाळ-भात बनवला, चालू शकतं ना. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मनाला शांतता देणारा मुद्दा आहे, तो म्हणजे मुलांवर मस्ती करणं किंवा खेळणं किंवा गप्पा मारत बसणं. यामुळं खरंच दिवसातलं खूप भार कमी होतो, हलका होतो. शरीर कितीही थकलं असलं तरी मन खूप प्रसन्न राहतं. आणि प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. म्हणजे मुलांचं किंवा संसाराचं सुख खूप जणांच्या नशिबात नसतं. त्यामुळे आपल्या नशिबात आहे तर ते हसत खेळत ते अनुभवा. तर असे काही बदल तुम्ही तुमच्यात करून घेतले तर नक्कीच तुम्हाला खूप छान, प्रसन्न आणि मस्त वाटेल.